नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ॲडसिन पिनबद्दल थोडं सांगणार आहे. कारण माझा ॲडसिन पिन आलेला नाही, तर खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तर ह्या चुका तुम्ही करू नका, की जेणेकरून ह्या समस्येला तुम्हाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात अगोदर काय चूक झाली, तर सगळ्यांना आता YT स्टुडिओ हे ॲप माहिती असेलच. कारण ज्यांचा यूट्यूब चॅनल आहे त्यांना YT स्टुडिओ हे ॲप डाउनलोड करावं लागतं आणि करावाच लागतं. कारण तिथे आपल्याला सगळ्या गोष्टी कळत असतात. आपले डॉलर किती बनतात, म्हणजे डॉलर कधी बनतात, जेव्हा आपला चॅनल मॉनिटाईज होतो त्यानंतर आपले डॉलर तिथे बनत असतात. तर त्याच्या अगोदर फक्त आपल्याला सबस्क्राईब आणि वॉच टाईम दिसत असतो. त्यानंतर मॉनिटाईज झाल्यानंतर आपले डॉलरसुद्धा तिथे शो होतात. तर कुठे तर अर्न बटन आहे कोपऱ्यामध्ये, तर ते त्याच्यावर क्लिक केलं की तिथं आपण म्हणजे आपला वॉच टाईम जिथे दिसत होता तिथेच आपलं डॉलरसुद्धा दिसत असतात. तर तिथे माझे $10 कंप्लीट झाले होते. तर मला माहिती होती यूट्यूबची, त्यामुळे $10 कंप्लीट झाल्यावर आपण ॲडसिन पिनला अप्लाय करू शकतो. ही गोष्ट तर सगळ्यांना माहिती असेलच. कदाचित काही न्यू यूट्यूबर चॅनल यूट्यूब चॅनल असतील तर त्यांना माहिती नसेल, तर त्यांच्यासाठी पण ही माहिती आहे की कधी आपल्याला ॲडसिन पिनला अप्लाय करायचा असतो. तर $10 माझे कंप्लीट झाले. त्यानंतर मी तिथे म्हणजे अर्न बटन आहे तिथे $10 शो करत होते. पुढे पूर्ण व्हिडिओ ऐका, मी काय सांगणार आहे. तर तिथे $10 शो करत होते, दिसत होते. त्यामुळे मी गुगल ॲडसिनमध्ये जाऊन फॉर्म भरायला सुरुवात केली. तर तिथे फॉर्ममध्ये मी आपलं नाव, आपला राहतो तो ॲड्रेस, सगळ्या गोष्टी, पॅन कार्ड तिथे मला मागितलं होतं, ते मी सबमिट केलं. परत माझा फेस म्हणजे नॉर्मल 2-3 सेकंदाचा व्हिडिओ घेतला माझा, जसा आहे तसा लाईव्ह. परत तुम्हाला सांगते, आधार कार्ड घेतलं, म्हणजे प्रूफ आपलं आयडेंटिटी. अजून ह्या गोष्टी घेतल्या, ॲड्रेस वगैरे सगळं मी व्यवस्थित केलं होतं तिथे आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या. पण पुढे काय झालं ते सांगते. तर तिथे मला काहीच माहिती नव्हतं, म्हणजे तिथे किती डॉलर आहेत हे मी तिथे मला माहिती नव्हतं. म्हणजे दिसत होतं तिथे $5-6 होते मला वाटतं त्यावेळेस. पण अर्न बटन जे आहे YT स्टुडिओमध्ये, तर तिथे $10 कंप्लीट झालेले होते. त्यामुळे मग मी गुगल ॲडसिनमध्ये फॉर्म वगैरे सबमिट केला आणि गुगल ॲडसिनमध्ये सुद्धा $10 व्हावे लागतात, तेव्हा आपण अप्लाय करू शकतो. ही गोष्ट मला माहिती नव्हती. पण प्रॉब्लेम काय झाला, अर्न बटन आहे तिथे $10 कंप्लीट दिसले आणि ॲडसिनमध्ये 5 किंवा $6 असतील, आता माझ्या नाही लक्षात राहिलं, $5 किंवा $6 किंवा $5.5 असं काहीतरी असेल, तिथे दिसत होतं. पण अर्न बटनमध्ये $10 आणि इकडे $10 असं कधीच दिसत नाही. इकडे नेहमी कमी डॉलर्स दिसतात. ही गोष्ट माझ्या आत्ता लक्षात आलेली आहे. जे आपल्याला कसं वाटतं की इकडे पण सेम असेल आणि तिकडं पण सेम असायला पाहिजे, हे मला माहिती नव्हतं. मला वाटलं अर्न बटनमध्ये $10 झाले, आता आपण अप्लाय करू शकतो, म्हणून मी अप्लाय केलं. एकदा केलं, एकदा केलं तर ते घेतलं नाही. परत दुसऱ्या दिवशी ट्राय केला, तर तेव्हा अप्रूव्हल झालं असं मला ईमेलसुद्धा आला. तर मी निश्चिंत झाले. मला वाटलं आता ठीक आहे, माझा ॲडसिन पिन येणार आहे. पण मी परत एकदा सांगते, प्रॉब्लेम काय झाला आहे तुम्ही करू नका. जर अर्न बटनमध्ये जरी $10 झाले तरी काही करू नका. ॲडसिनमध्ये तुमचे $10 जेव्हा दिसतील, जेव्हा तिथे $10 शो करतील, तेव्हाच तुम्ही ते अप्लाय करा, म्हणजे पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही. काय होते, इकडे $10 झाले की आपल्याला वाटतं चला आपण करू शकतो, पण अशी चूक करू नका. तिथे सुद्धा $10 पूर्ण होऊ द्या. इकडे जरी 20 झाले पण तिथे 10 होतात. जे मागं असतं ते थोडी प्रोसेस ॲडसिनमध्ये दिसायला म्हणजे थोडी प्रोसेस मागं असते, म्हणजे लगेच तिथे ते शो करत नाही, थोडं मागे चालते ती स्टेप तिथली ॲडसिनमधली. त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा तिथे ॲडसिनमध्ये पूर्ण होतील $10 तेव्हाच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. अर्न बटनवरती जाऊ नका. ती चूक माझी पहिली झाली. त्यानंतर काय झालं, तर अप्रूव्हल झालं, आम्हाला मेल आला. मग मी माझी काळजी संपली. म्हणलं चला, आपले सगळे ॲड्रेस वगैरे सगळं व्यवस्थित आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित घेतलेल्या आहेत ॲडसिनने, तर त्यामुळे काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आता आपला पिन येऊन जाईल
आणि नॉर्मली पिन कधी येतो तुम्हाला सांगते, भारतामध्ये 2 किंवा 4 आठवडे लागतात ॲडसिन पिन आपला पोस्टाने यायला. तर 4 आठवडेपर्यंत मी वाट पाहिली. त्यानंतर अजून एक आठवडा म्हटलं जाऊ दे, भारतात यायला थोडं लेट होतं. अजून एक आठवडा म्हटलं जाऊ दे, 5 आठवडे झाले, म्हणजे जवळजवळ 1.25 महिना झाला, 1.5 महिना झाला. तरी वाट पाहिली, काय करावं ते कळत नव्हतं. ॲडसिन उघडून मी पाहायची तिथे काय आले का, दिसते का, किंवा मेलमध्ये पाहायची काही मेल येऊन पडला आहे का आपल्याला गुगलचा किंवा यूट्यूबचा. काहीच मेल नाही मला त्यानंतर आलेला. तर मला खूप आता टेन्शन यायला लागलेलं आहे. आता त्या गोष्टीला जवळजवळ मला वाटते 2-2.5 महिने झालेले आहेत, तरीसुद्धा अजून माझा ॲडसिन पिन आलेला नाही. काय प्रॉब्लेम झाला माहिती नाही, पण मी 2 वेळा अप्लाय केलेलं आहे लगातार. आज एकदा केलं, उद्या परत एकदा केलं, 2 वेळा अप्लाय करून झालेलं आहे, म्हणजे रिक्वेस्ट केलेली आहे. पण ॲडसिनमध्ये मला आता काहीसुद्धा तिथे ऑप्शनला दिसत नाही की आपण तिथे काही क्लिक करू शकतो. काहीसुद्धा दिसत नाही तिथे. त्यामुळे आणि सगळं अप्रूव्हल आहे, सगळं कंप्लिटेड आहे असं तिथे दिसते, शो करते. त्यामुळे तिथे मी परत रिक्वेस्ट करावा किंवा रिक्वेस्ट पिन असं ऑप्शन दिसतं, तसं काहीच दिसत नाही. त्यामुळे मी काय करू ते मला कळत नाही. आणि या संदर्भात जर कोणाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मला हेल्प करा. कारण खूप टेन्शन आलेलं आहे मला या गोष्टीचं, काय करू ते कळत नाही. आणि मोठे मोठे यूट्यूबर आहेत, त्यांना पण मेल केला तरी पण ते काही रिप्लाय देत नाही. पण त्यांनी रिप्लाय द्यायला पाहिजे. कमेंट तर कोणी वाचत नाही, पण कदाचित कमीत कमी मेलला तरी रिप्लाय द्यायला पाहिजे. आता माझ्या कमेंट बघा, मी काय एवढे मोठे यूट्यूबर नाही, पण मला ज्या काही कमेंट येतात त्याला मी रिप्लाय देत असते. कारण कोणीतरी अडचणीत असतो, त्याला आपण हेल्प नाही करायची मग कोण करणार. आणि ज्या काही आपल्याला 4 गोष्टी माहिती असतात आपल्या यूट्यूब संदर्भात त्या आपण लोकांना देत असतो. मग ते आपल्याकडे मदत मागतात, तेव्हा आपण ही निस्वार्थपणे ती मदत केली पाहिजे लोकांना, हा विचार डोक्यात ठेवला पाहिजे. पण कोणीच रिप्लाय वगैरे देत नाही. पण ठीक आहे, पण कोणाला जर माहिती असेल ॲडसिनबद्दल तर मला नक्की मदत करा. मला काय करू ते आता कळत नाही. आणि परत आणि कसं असं ॲडसिनमध्ये आपण फक्त 3 वेळाच रिक्वेस्ट करू शकतो, पण त्यानंतर आपण रिक्वेस्ट नाही करू शकत. अजून एकदा राहिले करायचं, पण काय करू ते कळत नाही. कारण तिथे सगळं कंप्लिटेड आहे, मग परत काय मी भरू तिथे फॉर्म वगैरे. त्यामुळे मी आता सध्या तरी थांबलेली आहे. बघू काय होईल ते होईल, नशीब शेवटी. चॅनल तर लवकर मॉनिटाईज झाला, पण आता इथे येऊन गाडी माझी अडकलेली आहे. आणि डॉलर बनायला पण खूप जास्त मेहनत लागते. मी खूप जास्त मेहनत घेतली. हे $10 कसे बनवले मला माहिती. आणि कसं असतं, व्ह्यू जर आले आपल्या चॅनलवरती तर डॉलर हे बनतात. काहीच वाटत नाही, बनतात ते. पण जर व्ह्यू कमी असेल आपल्या चॅनलवरती तर डॉलर बनायला सुद्धा वेळ लागतो. पण ठीक आहे, तुम्ही नका टेन्शन घेऊ, ह्यातून पण सोल्युशन काहीतरी निघेलच, विश्वास आहे माझा. तर काही ना काही सोल्युशन प्रत्येक गोष्टीला हे असतंच, त्यामुळे निराश नाही व्हायचं. मी पण काहीतरी सोल्युशन यातून काढेल. आणि कोणाला माहिती असेल तर मला पण कमेंटमध्ये सांगा. तर बघू आता काय होईल ते होईल, परमेश्वराच्या हातामध्ये आहे. कधी आम्हाला ॲडसिन पिन येणार आहे तर बघू. तर माहिती आवडली असेल तर, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.